मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला. हक्काचा मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यात माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा देखील समावेश आहे. पती अभिषेक घोसाळकर यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर त्या प्रामुख्याने चर्चेत आल्या. पण आता त्या मतदारसंघ म्हणजेच प्रभाग आरक्षित झाल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्याचबरोबर पक्ष सहकार्य करत नसल्यामुळे ठाकरेंची साथ सोडत त्या शिंदे गटात जाणार अशा सुद्धा चर्चा रंगू लागल्या. त्यामुळे घोसाळकर कोण, अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर त्या कशा कणखर राहिल्या, त्यांची पुढची राजकीय वाटचाल काय, या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या समजून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या वॉर्ड आरक्षण लकी ड्रॉ मध्ये प्रभाग क्रमांक 1 ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठरला. या निर्णयानंतर येथील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत आपल्या जुन्या मतदारांना भावनिक साथ घातली आहे. यावेळी त्या म्हणाले की मी ओबीसी प्रवर्गातील नसल्यानं या निवडणुकीत उमेदवारी दाखल करता येत नाहीये. हे दुःखद आहे, कारण माझ्या वॉर्डातील आणि दहिसर विधानसभा मतदारसंघातील जनतेची सेवा पुढे अधिकृतपणे मला करता येणार नाहीये, असं त्या म्हणाल्या. प्रभाग 1 मध्ये त्या लढू शकणार नसल्या तरी देखील त्यांनी दुसऱ्या मतदारसंघाचा शोध घेणं आता सुरू केलंय. त्यातच त्या वॉर्ड 7 मध्ये दहिसर नदीकाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्या वॉर्ड क्रमांक 6 किंवा 7 मधून उमेदवारी दाखल करण्याची शक्यता मजबूत वाटतेय. पण अद्याप यावर निर्णय झालेला नाहीये. पण तेजस्वी घोसाळकर कोण, याबद्दल मात्र लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई आहेत. मुंबईच्या उत्तर उपनगरातील राजकारणात घोसाळकर कुटुंब एक महत्त्वाचं स्थान टिकवून आहे. उत्तर मुंबईतील बोरिवली दहिसर पट्ट्यात घोसाळकर कुटुंबाचा मोठा प्रभाव सुद्धा आहे. हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्याला आणखी मजबूत करण्यात विनोद घोसाळकर यांनी अभिषेक घोसाळकर यांचं योगदान महत्त्वाचं राहिलंय. तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेविका सुद्धा राहिल्यात. त्याआधी त्यांचे पती अभिषेक घोसाळकर तिथले नगरसेवक होते. पण फेब्रुवारी 2024 मध्ये मॉरिस नावाच्या व्यक्तीनं फेसबुक लाईव्ह करत त्यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. मॉरिस हा प्रभाग 1 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता. त्याचाच भाग म्हणून त्याने या ठिकाणी अनेक उपक्रम सुद्धा सुरू केले होते. काही वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यामध्ये एका क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाला होता आणि वर्षानुवर्ष तो वाद वाढतच गेला. आणि त्यातच मॉरिस हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस सुद्धा जारी केली होती. यामागे अभिषेक घोसाळकर असल्याचा संशय मॉरिसला होता आणि त्यामुळे त्यांच्यात काही दिवस अबोला सुद्धा होता. पण त्यानंतर मॉरिसनं अभिषेक यांच्या बरोबर जुळवून घेतलं आणि त्यातूनच त्याने फेसबुक लाईव्ह साठी त्यांना बोलवलं आणि तिथेच त्यांची हत्या केली. याबद्दल बोलताना तेजस्वी घोसाळकर यांनी मोठा दावा केला. त्या म्हणाल्या की अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नरोनानं त्या दिवशी मला सुद्धा कार्यक्रमाला बोलवलं होतं, पण उशीर झाल्यामुळे अभिषेक यांनी मला दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवलं, असा दावा त्यांनी केला. सगळ्यात दुर्दैवी म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाच्या 4 दिवस आधीच मॉरिसनं अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली होती. वॉर्ड क्रमांक 1 मधून अभिषेक घोसाळकर हे 2012 ते 2027 मध्ये नगरसेवक राहिले. त्यानंतर तेजस्वी घोसाळकर 2017 ते 2022 पर्यंत नगरसेविका राहिल्या. पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर त्यांनी केवळ कुटुंबालाच आधार दिला नाही, तर त्यांच्या पतीचं सामाजिक कार्य आणि राजकीय वारसा सुद्धा खंबीरपणे पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पतीची हत्या झाल्यानंतर त्यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवला. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर त्यांनी ठाकरे यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याचं फळ देखील त्यांना मिळालं. म्हणूनच त्यांचे सासरे विनोद घोसाळकर यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीत सासरे विनोद घोसाळकर यांच्या प्रचाराची धुरा यांनी सांभाळली होती. भाजपच्या मनीषा चौधरी यांनी विनोद घोसाळकर यांचा मात्र पराभव केला. मनीषा चौधरी यांना 98,587 तर विनोद घोसाळकर यांना 54,258 मतं मिळाली होती. पण अचानक त्यांनी मे 2025 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून राजीनामा दिला. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक म्हणून काम पाहत होते. त्यांच्याच जागेवर त्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली. त्यावेळी त्या भाजपात प्रवेश करणार अशी देखील चर्चा होती. त्यातच त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत राजीनामा सुद्धा दिला. अनेक मोठे नेते ठाकरे यांना सोडून गेले, पण कधीही मातोश्रीवरून त्यांना बोलवणं आलं नव्हतं. पण घोसाळकर यांचा राजीनामा होताच उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर बोलावून घेतलं. त्यामुळे घोसाळकर या ठाकरे यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत याची कल्पना येते. पण ठाकरे यांच्या भेटीनंतर त्यांनी आपण ठाकरे यांच्यासोबत असल्याचं सुद्धा स्पष्ट केलं होतं. एप्रिलमध्ये तेजस्वी घोसाळकर यांना सुद्धा धमकी देण्यात आली होती. त्याआधी दिवंगत अभिषेक घोसाळकर यांना फोटो टाकून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
लालचंद पाल सुधर जा, इसकी पत्नी को मत मरवा देना असा मेसेज फोटो सोबत होता। एका व्हॉट्सअप ग्रुपवर हा मेसेज फिरत होता। गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअप ग्रुपवर ही धमकी देण्यात आल्याचं समोर आलं होतं। धमकी देणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, पण मातोश्रीने समजूत काढल्यानंतर शांत झालेल्या तेजस्वी घोसाळकर या पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे आता त्या शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगलेली आहे। येत्या काळात घोसाळकर या शिंदे गटात प्रवेश करणार असून त्यांच्या पक्षाकडून मुंबई महापालिकेची निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचा प्रभाग क्रमांक 1 हा ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे। ठाकरे गटाकडून अद्याप त्यांना पुनर्वसन करण्याचा शब्द देण्यात आलेला नाहीये, त्यामुळेच त्या शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे। त्या मुंबई बँकेच्या संचालक आहेत, त्याचबरोबर त्या सत्तेसोबत राहिल्यास उद्या स्वीकृत नगरसेवक किंवा एखादं पद त्यांना मिळण्याची शक्यता आहे। याशिवाय शिंदे गटाला सुद्धा ठाकरे मनसे युतीचा प्रभाव मोडीत काढण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज आहे। त्यातूनच घोसाळकर यांना शिंदे गटाकडून प्रवेशाची ऑफर सुद्धा देण्यात आली आहे। तेजस्वी घोसाळकर जर का शिंदे गटात गेल्या तर तो ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो। त्यामुळे तेजस्वी घोसाळकर खरंच शिंदे गटात जाणार की ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।